या बातमीचे प्रायोजक आहे सुरभी ज्यूस सेंटर। आमच्याकडे सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळतील। पत्ता काँग्रेस भवन शेजारी, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर। तर आम्ही कोणाला मतदान करायचं? आम्ही प्रत्येक वेळी बीजेपीला मतदान करत होतो, पण आमचा भ्रम निराश झालेला आहे। मोदी साहेबांनी राशन लोकांना मोफत दिलं, शौचालय दिले, शेतकऱ्याला 2-2 हजार रुपये देतात। सगळे बेरोजगार आहे आणि मजुरी करायला चाललेले आहे। की आपकी बार 400 पार जर झाल्यावर त्याने संविधान बदलतं असं म्हणतोय। पहिले आला खासदार शरद बनसोडे, तो हवेतच उडून गेलाय। आणि दुसरा आला सिद्धेश्वर स्वामी ते काय देवळातच बसले, ते बाहेरच आले नाही। आता मोदी म्हटलं तर गॅरंटी आहे, ते बेरोजगाराचीच गॅरंटी आहे। बीजेपीला तर आम्ही नाही ओळखू शकत। राम सातपुते हा तर सोलापूरचा व्यक्ती नाही, हा बाहेरचं येऊन खासदारकी लढतोय। लोकसभा निवडणुकीला अवघे काहीच दिवस शिल्लक असताना सर्वच पक्षाकडून निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी केली जात आहे। याच पार्श्वभूमीवर 7 रस्ता येथील एका चहा नाश्ता सेंटरवर सोलापूरकरांची गर्दी जमली असता सामान्य नागरिकांच्या मनातील खासदार कोण हे जाणून घेतले आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे प्रतिनिधी अर्जुन चव्हाण यांनी। सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे। काय चर्चा आहे शहरात? काय वाटतं तुम्हाला आपल्या मनातला खासदार? मनातला खासदार म्हणजे जो तांड्याचा वाढीव वस्तीचा विचार करणारा, विकास करणारा असा कोणताही पक्ष असो, आम्ही फक्त व्यक्ती केंद्रित नाही तर विकासाच्या मुद्द्यावर जो आमचा नेता आमचा विकासाचा मुद्दा उचलणार आहे, आम्ही कायमस्वरूपी त्याचाच पाठिंबा असणार। आता तुम्ही पाहिलेलं आहे सोलापूरमध्ये मागील 10 वर्षात बीजेपीचा खासदार आहे। याच्यामध्ये मागे शरद बनसोडे साहेब, त्याच्यानंतर सिद्धेश्वर महास्वामी हे होते, आणि मागील 10 वर्षात एकदा सुद्धा न पाहिलेले हे खासदार लोक आहेत। तर आम्ही कोणाला मतदान करायचं? आम्ही प्रत्येक वेळी बीजेपीला मतदान करत होतो, पण आमचा भ्रम निराश झालेला आहे। कारण लोकांपर्यंत पोहोचत नाही। लोकांचं जे बीजेपीचा नारा आहे आपकी बार 400 पार, कुठल्या 400 पार करणार आहे? फक्त त्यांचं कागदावर आणि मीडियावर त्यांचं चाललेलं आहे। ग्राउंड लेवलवर त्यांचा विकास दाखवा, कोणाचं काय केलं दाखवा। बेरोजगारी वाढत आहे, आम्हा जे सुशिक्षित बेकार जे आहे, आता पुन्हा आमच्या तांड्याचा जर विचार केलं तर जवळजवळ 95% जे तरुण आहे ते वेल एज्युकेटेड आहे। सगळं जे ग्रॅज्युएशन आहे, MA आहे, DED, BPED जे आहे, सगळे बेरोजगार आहे आणि मजुरी करायला चाललेलं आहे। शिकून काय फायदा? आमचं नोकरीची संधी नाही। मोदी सरकार म्हणते की मोदी घातो गॅरंटी आहे म्हणून महिलांसाठी त्यांनी खात्यामध्ये पैसे जमा केले, उद्योगाला गॅस आणलं। आता मोदी म्हटलं तर गॅरंटी आहे, ते बेरोजगाराचीच गॅरंटी आहे। आम्ही बेरोजगार करून टाकले ना मोदी आम्हाला। कुठल्या नोकरीची संधी दाखवा? आता तुम्ही पत्रकार लोक आहे, तुम्ही दाखवा त्याने कुठलं काम केलंय, कुठला विकास केलेला आहे। फक्त मीडियाबाजी एवढंच चाललेलं आहे। ग्राउंड लेवलवर त्यांचं एक सुद्धा काम आम्हाला दाखवा, आणि इथं खासदारला दाखवून 1 लाख रुपये तुम्ही मिळवा, आम्ही बक्षीस जाहीर करतो। आजपर्यंत आमच्या प्रतापनगर तांड्यामध्ये 10 वर्ष यांचे खासदार आहे, एकदाही त्यांचं आम्ही तोंड पाहिलेलं नाही। आमचा खासदार कोण आहे आम्हाला माहिती नाही, तर आम्ही पुढचा विचार कोणाचा करणार आहे? काँग्रेसचा असं संबंधित नाही, पण आज जर बघायला गेलं तर प्रणितीताई शिंदेचा योग्य चेहरा आम्हाला वाटतो, कारण ते लोक जातीपाती मानत नाही। कोणतं गाव? सोलापूरच आहे, प्रतापनगर तांडा। काय चालू आहे प्रतापनगर चर्चा? खासदारकीची चर्चा चालू आहे का प्रतापनगरला? हा, या राजकारणामध्ये इथं आता सध्या तर काँग्रेसची चर्चा आहे। काँग्रेस? हा। अच्छा, बीजेपीची का नाहीये? बीजेपीची का नाहीये म्हणल्यावर आता बघतोय ना आपण, रोजगार नाही, बेरोजगारी वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे, आणि जे शैक्षणिक आहे, जे 65,000 शाळा आहेत ती बंद
बंद केले जातात. म्हणजे शिक्षणाला काय महत्व राहिलेलं नाही. महागाई फार वाढली. डिझेल बघतो, गॅस बघतो, पेट्रोल बघतो. आणि बीजेपीचा एक सांसद कर्नाटकला तो सांगतोय की अबकी बार 400 पार. 400 पार जर झाल्यावर त्याने संविधान बदलतो असं म्हणतोय. संविधान बदललं तर या संविधान हक देतोय की गोरगरिबांना जगण्याचा अधिकार देतोय. आणि तो म्हणतोय की संविधानच बंद करेन असं आवाहन करतोय. बीजेपी तर विकासाच्या मुद्द्यावर लढत आहे की इलेक्शन आम्ही कामं केलो म्हणून राम सातपुते म्हणतायत. नाही, बीजेपी मोदीच्या काळात तर काही काम झालेलं नाहीये. असं बघायला गेलं ना एक पण काम झालेलं नाही. त्यांनी बीजेपी असं म्हणतात की सध्या सोलापूर शहराचा आपण विचार केला तर चहूकडे एकदम चांगल्या प्रकारे क्वालिटीचे रस्ते आम्ही दिलेलो आहोत ना. महागाई असू काय म्हणतात त्याला रोजगार असू द्या किंवा महिलांसाठी बँकेमध्ये शेतकऱ्यांसाठी जे काही असं आम्ही दिलेलं आहे म्हणतात बीजेपी सरकार. आता मी तर बघतोय सर की जिथे मी राहतोय आजूबाजूला जे पूर्ण सोलापूरमध्ये 263 तांडे आहेत. तांड्याचं मी सर्वे केलेला आहे. प्रत्येक तांड्यामध्ये पियाला पाणी नाहीये. जाण्या येण्यासाठी व्यवस्थित रोड नाहीये. काही तांड्यामध्ये स्मशानभूमी नाहीये. म्हणजे असे काही सोयी सुविधा नाहीये. या 10 वर्षामध्ये दोन खासदार येऊन गेले, काय सुद्धा केले नाही. भारत स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष. राम सातपुतेचा विचार केला तर काय सांगतात त्याच्यावर? राम सातपुते हा तर सोलापूरचा व्यक्ती नाही. हा बाहेरचं इथं येऊन खासदारकी लढतोय. आता आम्ही तर त्याला ओळखत नाहीये. इथं तर सध्या काँग्रेस शिंदे साहेबांना ओळखतोय, फडणवीस यांना ओळखतोय. काय काम असलं तरी इथं येतो. आमचं काय सगळं होत आहे. तिथं मदत केली जाते आम्हाला. येणाऱ्या काळात राम सातपुते म्हणतात की सोलापूरचा पूर्ण तक्ता मी बदलून टाकेल विकासाचा. जे विकास करेल. आता कसं आहे, आम्ही आश्वासनवर बसू शकत नाहीये. मोदी असाच म्हणला होता की आश्वासन दिला होता 15 लाख रुपये अकाउंट मध्ये टाकतो म्हणला, टाकला नाहीये. गॅस 450 देतो म्हणला, आता 1100-1200 रुपये टाकी देतोय. त्या आश्वासनावर बसू शकत नाहीये. सातपुते म्हणतायत की मी 2 लाखाच्या मतांनी निवडून येऊ शकतो. हे शक्यच नाहीये. त्याने काय पण म्हणते ते. आता म्हणायला नरेंद्र मोदी 400 पार म्हणते, पण जेव्हा आता ईव्हीएम मशीनचा मुद्दा, ईव्हीएम मशीन असं माझं एक म्हणणं आहे की जेव्हा ईव्हीएम मशीन जर बॅन झालं, बॅलेट पेपरवर मतदान झालं, तर त्याने एक 40-50चा पण आकडा पार करू शकत नाहीये. माझं वैयक्तिक मत आहे. नाव काय आपलं? दिगंबर वाघमारे. दौरा सोलापुरात पळशीने आलोय अर्ज भरायला. काय राजकीय चर्चा काय आहे? काय नाही, बीजेपीची चर्चा आहे. मोदी साहेबांना राशन लोकांना मोफत दिलं, शौचालय दिले, शेतकऱ्याला 2-2 हजार रुपये देते. जर 4 महिन्याला पेन्शन 6,000 रुपये मिळते. पुन्हा महाराष्ट्र सरकारनं सुद्धा शेतकऱ्याला पेन्शन दिली. बीजेपीवर आरोप आहे की जे तरुण लोक आहेत ते सोलापूर शहरात पुण्या मुंबईला जातात. बेरोजगारी वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे असं सांगतात लोक. काय म्हणतात? नाही, महागाई वाढली तर इकडे पेमेंट पगारी जादा वाढलेत ना. महागाई म्हणतात, पण इकडे आता 500 शिवाय शेतकऱ्याला आम्हाला शेतात काम करायला लेबर मिळत नाही. त्यामुळे महागाई पेमेंट वाढल्यावर महागाई वाढणारच की. हा, आता बीजेपीला 5 पैकी मार्क द्याल. बीजेपीला 5 पैकी 5 मार्क दे. काँग्रेस काय चहा पिताय का? हो, चाय पित आहे. कसं काय सोलापूर दौरा सुधामध्ये आला तुम्ही आज? सोलापूरमध्ये कसं आहे, थोडं राजकारणचं जरा काय तर बघण्यासारखं वाटतंय म्हणून आलो इकडे. बरोबर. आज बीजेपीचा राम सातपुते उमेदवारी भरतोय, काय वाटतंय? बीजेपीला तर आम्ही नाही ओळखू शकत. कारण का 10 वर्ष झालंय आम्ही कोण आहे खासदार. पहिले आला खासदार शरद बनसोडे, तो हवेतच उडून गेलाय. सोलापूरमध्ये काही दिसलंच नाही. आणि दुसरा आला सिद्धेश्वर स्वामी ते काय देवळातच बसले, ते बाहेर झालं नाही. आणि सोलापूरची जनता कोण आहे खासदार हे हुडकते आता. मोदी म्हणते की अबकी बार 400 पार. मोदी म्हणते अबकी बार 400 पार, पण आता 400 नाही 40 पण नाहीये. कारण का की विकास जो खासदार करतोय तो एक पण नाही, कुठेही नाही. बीजेपी म्हणते की आम्ही अयोध्येमध्ये राम आणलं, विकास केलं, महिलांच्या खात्यात पैसे जमा केले, उज्ज्वला योजना आणली, शेतकऱ्यांसाठी आम्ही पैसे प्रदान केले बँकेच्या मध्ये. आम्ही विकास केला म्हणते बीजेपी. विकास काय केलाय त्यानं? जो जीएसटी काढलाय, जीएसटी काढले तर किती 18% जीएसटी काढले. 18% म्हणजे जनताचा जो पैसा आहे तो जनतालाच द्यायला लागले ना. जनतालाच देतो तो पैसे. समजा आपल्याला बीजेपीला एक 5 पैकी मार्क द्यायचे असेल तर किती द्याल? 0च. काँग्रेसला
काँग्रेसला 100%. काका नाव काय? रघुनाथ नामदेव जांभळे, कुठून आला? पंढरपूर पळशी. पंढरपूर. काय चालू पंढरपूर मध्ये सध्या राजकीय चर्चा? चांगला आहे भाजप. बीजेपी. बीजेपी. अच्छा. काँग्रेस पण सगळं आव्हान देते तिकडे. काँग्रेसचा पण तिकडे सगळं आव्हान आहे म्हणलं पंढरपूरला. काँग्रेस म्हणजे शिंदेचा पण प्रचार मोठा जोरात चालू आहे. काय वाटतंय मनातला खासदार कोण आहे आपला? कोण येईल? सातपुते. गेल्या 21 वर्षापासून सोलापूरकरांच्या सेवेत असलेलं एकमेव ज्यूस सेंटर सुरभी ज्यूस सेंटर 7 रस्ता येथील पहिल्या शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता सुरभी ज्यूस सेंटरची दुसरी शाखा ग्राहकांच्या सेवेत सुरू झाली आहे. खास ग्राहकांसाठी स्पेशल सीताफळ, स्पेशल रामफळ, स्पेशल खजूर, स्पेशल अल्फान्सो मँगो, स्पेशल अनार, लीची, ब्लूबेरी, चॉकलेट, कोल्ड कॉफी, ओरिओ कोल्ड कॉफी, ड्रॅगन स्पेशल, स्पेशल किवी, मिक्स फ्रूट चाट व खास उन्हाळ्यात स्पेशल आमरस मिळेल. पार्सलची सुविधा, विविध पार्टींचे ऑर्डर्स हे स्वीकारले जातील. ज्यूस पिण्यासाठी खास फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्थाही. स्वस्त आणि चवीला मस्त सुरभी ज्यूस सेंटरची टेस्ट. सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण सुरभी ज्यूस सेंटर. पत्ता काँग्रेस भवन ऑफिस, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर.